भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती. भीम अनुयायांकडून राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन करणार. राजधानी दिल्लीतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वपक्षीय नेत्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन. इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकालाही युद्धाची झळ. तांबा आणि सीएनजीच्या टंचाईमुळे स्मारकाचं काम वर्षभर लांबण्याची शक्यता. अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. चौथ्या गुन्ह्यात खरातला कोर्टात हजर करणार. एसआयटी खरातच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी करणार. नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडून चौकशी. 2022 पासून आरोपींनी कट्टरतेचं जाळं विणल्याचा संशय. आरोपींना विदेशातून फंडिंग होतं का, तपास सुरू. त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानच्या विश्वस्तांना अटक. पुरुषोत्तम कडलक यांना पोलिसांकडून अटक. दर्शन काळाबाजारात थेट संबंध असल्याचा आरोप. देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. जून ते सप्टेंबर दरम्यान 92% पाऊस बरसणार. प्रशांत महासागरात अल निनोच्या सक्रिय होण्याची शक्यता. हवामान विभागाच्या अंदाजानं चिंता वाढली. राज्यात 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. उन्हाचा पारा 45 अंशांवर जाण्याची शक्यता. तर अकोल्यामध्ये काल मोसमातलं सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आघातातील युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता. होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणावरून अमेरिका इराणमध्ये चढाओढ. तर युद्धविराम कधी संपुष्टात येऊ शकतो, इस्रायलच्या धमकीनं टेन्शन वाढलं.